असा असणारा आनंद फार मोठा आनंद आहे आणि हा आनंद आपल्या जीवनातील अनमोल ठेवा आहे। त्याचबरोबर गेल्या 6 दिवसापासून आपण या ठिकाणी परमरस ग्रंथराज पारायण सोहळा सुद्धा गुरुमाऊलीने विशेष करून या ठिकाणी आयोजित केला आहे। कारण ज्या ठिकाणी ग्रंथाची निर्मिती झाली आणि या ग्रंथाला निर्मिती होऊन 425 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशा या महत्वाच्या औचित्य साधून गुरुमाऊलीने या ठिकाणी परमरस पारायणाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सुद्धा होईल त्या परीने या ठिकाणी येऊन परमरस पारायणासाठी बसलेला आहात। परमरस हा ग्रंथ नुसताच गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे की पारायणच करायचं नाही तर पारायण सुद्धा व्हायचं आहे आणि ग्रंथ पारायण करत असताना या ठिकाणी अनमोल मूर्ती तयार होतात आणि कालच या ठिकाणी आपले गुरुमाऊली सद्गुरू डॉक्टर कृपांत शिवाचार्य महाराज यांनी कालपासूनच एक संदेश दिलेला आहे। तो म्हणजे या ठिकाणी आपण नुसतं येऊनच जायचं नाही तर नवीन नवीन या ठिकाणी प्रवचनकार कीर्तनकार असे तयार झाले पाहिजे असं गुरुमाऊलींची इच्छा आहे। त्यातीलच एक म्हणून आपले जे वटवृक्षासारखे गुरुमाऊलीच्या गणाचार्य मठांच्या सोबतीला आहेत असे असणारे आमचे वटवृक्ष आधारस्तंभ शिवभक्तीपरायण गणपतरावजी आप्पा दोलशेट्टी जळकोटकर यांनी सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगली अशी सेवा त्यांनी गुरुमाऊलीच्या प्रति मनमत माऊलीच्या प्रति समर्पित केली आहे आणि त्यांचे जे सद्बुद्धी म्हणून फळ म्हणून गुरुमाऊलीने त्यांना आपण या ठिकाणी माऊलीच्या प्रति व्यक्त व्हावं असे त्यांना संदेश दिला आहे। आणि गणपतराव आप्पा दोलशेट्टी यांना मी अशी विनंती करतो की आपण परमरस श्री क्षेत्र कपिलाधार व आपलं गणाचार्य मठ व गुरुमाऊली याबद्दल आम्हा सर्वांना ज्ञानामृत द्यावं। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की सद्गुरु डॉक्टर कृपांत शिवाचार्य महाराज की। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगन सदर्शं तत्मदादिलक्षणम् एकं नित्यमेव वचनं सर्वदे साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरो तन्नमामि। ध्यानमूलं गुरुपूज्यं ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा गुरुनावे नाविषे गुरु परम दैवतं साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। सांबजय नमः पार्वती शिवाय महादेव। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि स्वामी महाराज की जय। डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। आज या श्रावण मास तपोअनुष्ठानाचा डॉक्टर विरूपाक्ष गुरुमाऊलीचा आज 21वा दिवस। या अनुष्ठानाचे सांगतेचा दिवस आहे। कोणी समापती म्हणत असेल, समापती नसते, सांगता असते। इथपर्यंत आलो, इथून पुढे जायचं अशा प्रकारची सांगता असते। आणि गुरुमाऊली काही काळ असतो जीवनामध्ये, चढ उतार येत असतो।
मागच्या काळामध्ये राजेंद्र शिवाचार्य गुरुमाऊली आले, मध्ये काही थोडस शिष्यमंडळ आणि गुरुत्व थोडं संपर्क कमी होत गेला. पण ज्या वेळेला विरूपाक्ष गुरुमाऊली या गादीवर आरूढ झाले आणि त्यावेळेस त्या ठिकाणी या मठाची, या शिष्यगणाची, या समाजाची तळमळ आणि जाणीव ही डोक्यात ठेवून गुरुचं कर्तव्य काय आहे, शिष्याचं कर्तव्य काय आहे, गुरुनं काय केलं पाहिजे, शिष्यानं काय केलं पाहिजे. गुरु हा आशीर्वाद असतो आणि शिष्याकडे भाव असला पाहिजे. गुरु प्रसाद देतात, घ्यायला आपल्याकडे पात्र असलं पाहिजे. परमरस्य ग्रंथ गुरुमाऊलीला सांगितले आपल्याला आतापर्यंत की हा ग्रंथ प्रसादी आहे आणि ते संत शिरो मनमत माऊलीनं आपणाला दिलेले आहे. मनमत माऊलीनं काय काय दिले आपणाला? परमरस्य ग्रंथ. दुसरं ज्ञान दिलं परमरस्यामधून. दुसरं काय दिलं? आपण जास्त काही मी अभ्यास केलेला नाही किंवा शाळा शिकलेला नाही, पण आपण ज्यावेळेला धर्मग्रस्त तपासत असताना वीरशैव धर्म हे अनादी कालापासून चालत आलेला धर्म आहे. परमर्षात सांगितलं, जैसा शिव तैसा शिवाचार, नवा झाला म्हणते ते पामर. शिवाचार हे नवा नाही. काही जण आता सांगतात की बसवेश्वरापासून शिवधर्म निघाला, लिंगायत धर्म निघाला. नाही, अनादी काळापासून शिव आहे. शेवटच्या 16व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या कवया 4 योगाची एक चौकडी, अशा 1,000 चौकडी गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. असे 30 दिवस गेल्यानंतर 1 महिना होतो. असे 12 महिने गेल्यानंतर 1 वर्ष होतो आणि असे 100 वर्ष गेल्यानंतर ब्रह्मदेवाचं आयुष्य संपत. आणि असे ब्रह्मदेव 100 गेल्यानंतर विष्णूला 1 पळ होतो, म्हणजे 1 घंटा होतो. असे 60 पळ गेल्यानंतर विष्णूचा 1 तास होतो. अशा 12 तासानंतर विष्णूला 1 दिवस होतो. किती ब्रह्मदेव गेले हे गणित करा थोडस. मी सांगितलं पहिलं, मला काही लिहिता येत नाही, गणित करता येत नाही बरं का, पण परमरस्य सांगतंय. मनमत माऊलीचे वाक्य, मी पदार्थ काही बोलत नाही. आणि असे 100 वर्ष विष्णूचे गेल्यानंतर 1 विष्णू पडतो. असे 100 विष्णू पडल्यानंतर 1 पळ होता कुणाचा? रुद्राचा. मग मला सांगा, हे अनादी असणारं दैवत, अनादी असणारा शिव आणि त्याचा जो धर्म आहे, त्याचे जे भक्त आहेत ते अनादी असणारे भक्त आहेत. अनादी भक्त आहेत ते, आधी अनादी, ज्या भक्ताचे गणना नाही. आणि अनेकजण काही सांगतात, धर्मविरोधी असतील, धर्म प्रचारक असतील, काही जणांचे अनेक विचार बुद्धीमधून निघतात आणि ते म्हणतात की बसवेश्वरापासून जगज्योती महात्मा बसवेश्वरानं लिंगायत धर्म काढला. नाही, सरळ वाचा तुम्ही, परमरस्य बघा की हा लिंगायत धर्म शिवापासून आलेला शिवाचा धर्म आहे. बसवेश्वर त्याचा प्रचारक आहे. आज जसं आपण भक्ती करतो, आज आपले गुरुमाऊली तेच 7
सीधा समोर घेऊन ते आपणाला प्रसाद रूपी वाढत आहे. आणि मग 12 वर्ष अनादी असणारे 4 युगामध्ये 5 जगद्गुरू झाले बसवेश्वराच्या अगोदर. आणि त्यानं हा शिवधर्म तयार केला, शिवधर्माचा प्रचार केला. रेणुकाचार्यानं सिद्धांत शिखामणी लिहिलेला आहे. आणि ते सिद्धांत शिखामणी जे आर्य असणारे लोक, ज्या व्यासादी अशा मुनिवर्यानं ज्याचं पूर्ण आयुष्य हजारो वर्ष तपश्चर्या करून जे आर्य ज्ञान घेतले होते, त्या लोकांनी त्या जो असणाऱ्या मुनिवर्याला रेणुकाचार्य गुरुवर्याला हे जे असणारं सिद्धांत शिखामणी सांगितलं. आणि मग तो शिवधर्म तिथून ते स्वीकारले. त्याही पुढे जाऊन ज्या वेळेला कलियुगामध्ये खूप काही धर्मावर गलामी येत आली, धर्म लोपत चालला. आणि त्यावेळेला कर्नाटकामध्ये महात्मा बसवेश्वर हा अवतार घेतले. त्या काळामध्ये त्यांची अनुयायी संगती अक्कमादेवी असेल, अल्लमप्रभू असतील, सिद्धरामेश्वर असतील, या लोकांनी कर्नाटकामध्ये शिवभक्तीचा प्रसार केला. आणि ते वाढत आलं. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये खूप काही मध्ये लोप झाला, भक्तीचा प्रवाह थांबला चाला, भक्ती खुंटत गेली. शहरावेळेला समाज सुटला. त्यावेळेला कार्तिक स्वामीचा अवतार म्हणजे हा मन्मथ स्वामीचा अवतार झाला 15व्या शतकामध्ये. आणि मन्मथ स्वामीचा ज्यावेळेला अवतार झाला त्यावेळेला कुठंतरी भक्ती सुरुवात झाली, पुनर्जीवित म्हणजे स्वच्छ व्हायला सुरुवात झाली. जे थांबलेला पर्व हळूहळू चालायला सुरुवात झाला. हे कपिलला धार व्हायला सुरुवात झाली. इथले झाड, इथले असणारे पाषाण दगड असतील, मोठे असतील, रात्रीचं किंवा काल प्रवचन करताना खेकडावर आला. हे खेकडेवर हे शिवभक्त आहेत. आणि या शिवपुरीमध्ये अवतार लावलेले आहेत. आपण त्याला मारायला धावतो, पण नाहीये. अरे इथं नाम समजलं नाही, इथं भक्ती आहे, इथं प्रेम आहे, इथं भाव आहे. आणि जिथं भाव आहे त्याच ठिकाणी देव आहे. त्या देवाची भेट घेण्याकरता या ठिकाणी सांग मन्मथ स्वामीने कार्य करत असताना गुरुमाऊलीने खूप काही आपल्याला सांगत आलेलं आहे. मी वचन 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे गुरुमाऊलीने. मला जमलत्या बुद्धीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मन्मथ माऊलीला परमरस्य ग्रंथ लिहिला आपण इतकंच म्हणतो, पण नाही आहे. मन्मथ स्वामीने एक सर्वसामान्य जीवाला शिवपाठाचा शेवटच्या अभंगामध्ये 30व्या अभंगामध्ये काय 29व्या अभंगामध्ये काय आपण म्हणतो, हे जे असणारा लहान लेकराला आणि महिलाला पुरुषाला ज्याला कळत नाही त्यांना भक्ती कशी करावं, ज्ञान कसं कळेल. कर्मे भावे ज्ञान लाभत या. म्हणून मन्मथ माऊलीला हे आध्यात्मिक विषयाचा विकास लिखाण करून, कारण सांगणं सगळ्या जगाला होत नसतं एका माणसानं. म्हणून लिखाणाच्या माध्यमातून, इतिहासाच्या माध्यमातून ज्ञान पेरलं परमरस्यामध्ये, की जेणेकरून ज्याला लिहिता येतं, ज्याला ऐकता येतं, त्यालाही आपण कोण आहोत कळावं. आपण कोण आहोत त्यालाही कळावं.
आणि तो सन्मार्गाला लागावं, भाव ठेवावं, अशा प्रकारचं एक माध्यम मनमत माऊलीने केलं. दुसरं माध्यम नाम संकीर्तन भजन मालिका उभा केलेल्या आहे. महात्मा बसवेश्वराच्या काळात भजन नव्हतं, रेणुकाचार्याच्या काळात भजन नव्हतं. काय होतं तर लिंग आणि अंग एकच भाव होता. पण असं खुल्लं केलं मनमत स्वामीनं. काय केलं? नाम समजून कोणी घ्या, यारे यारे लहान थोर भलत्या याती नारी नर येथे नरगे साधन विस्तार. काहीच लागत नाही महाराज, सगळ्याला खुल्लं केलेलं आहे. 1500 शतकापासून शिवभजन सुरुवात झाले. मला जेवढा अनुभव आला तेवढं बोललो. ह्याच्या आधी असेल मी काही जाणलो नाही. पण शिवभजन जसं वारकरी संप्रदायामध्ये नामदेवाने सुरुवात केली, ज्ञानेश्वर रचला पाया तुका झाला शिकल, तसं ज्ञानेश्वरानं नामदेवानं पाया रचला या वारकरी संप्रदायाचा. तसं संत शिरोमणी मनमत माऊलीने हे भजनाचा पाया रचलेला आहे. आज अभंग गाता आपण, टाळ मृदंग घेता, विना घेता, हे सगळे कार्य आपल्या या मनमत माऊलीने सुरुवात केलेलं आहे. दोन्ही अंगाने भक्ती दिली मनमत स्वामीने, एका अंगाने नाही. अंतरंग आणि बहिरंग. अंतरंग म्हणजे परमरस्य आहे, आपल्या अंतरात उतरणारं ज्ञान आहे, आपल्यातले षडविकार काढण्याचं ज्ञान आहे. आपण एक वीर युद्ध करायचंय, कोणाबरोबर? कामाबरोबर, क्रोधाबरोबर, अहंकाराबरोबर, द्वेषाबद्दल. हे युद्ध करून या लोकांना हरवून आपला एक भाव शांतीचं राज्य घडवायचं आहे, शिवभक्ती घडवायचं आहे. ते या परमरस्यामधून दिलेलं आहे मनमत माऊलीनं. आणि या लहान थोर भजनाच्या माध्यमातून, या शब्दाच्या माध्यमातून हे सगळे मनमत माऊलीनं हे दुसरं सत्र तयार केलेलं आहे. हे दोन हत्यार आपल्या हातामध्ये दिलेले आहे. दोन हत्यार, एक हत्यार दिलेलं आहे आणि एक ज्योत दिलेली आहे. ज्योत म्हणजे ज्ञान परमरस्य, हत्यार म्हणजे टाळ मर्दन विना पकवाट. हे सगळे गाऊन आतू आनंदाने पाहू कैलासाचे केले. अशा प्रकारचं या मनमत माऊलीनं या कपिलधार मध्ये बसून ही क्रांती केली. हे क्रांती सामान्य नव्हतं. आज हजारो लोक, हजारो जीव, हजारो विश्व या मनमत माऊलीच्या कार्याला नतमस्तक होतात, नतमस्तक होतात, वंदन करतात. अशा प्रकारचे कार्य केलेले आहे. आणि त्या निवासस्थानामध्ये आज मनमत माऊलीच्या निवासस्थानामध्ये येऊन माझे वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊलीने या ठिकाणी ग्रंथाचं मराठी वाक्यातून करून घेतलेलं आहे, जुळवाजुळी केलेली आहे. मनमत स्वामीच्या नंतर मधला काय काही प्रवास थांबला, हे मतामध्ये विखुरलं गेलं परमरस. अनेक ठिकाणी जाऊन कापा पडल्या. हे यावेळेला डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊली हा संकल्प केला की आपण आपल्या धर्माचं काहीतरी कार्य केलं पाहिजे. माणूस जन्माला येतो कशासाठी? जगण्यासाठी नाही आहे, काहीतरी करण्यासाठी आहे, जीवनाचं कर्तव्य करून घेण्यासाठी आहे. अरे 184 फिरून आल्यानंतर मानवाचा जन्म मिळतो. त्यावेळेला एक दार आहे. थोडस एक उदाहरण देतो तुम्हाला. एक पूर्वीच्या राजवाड्याचं एक मोठं शहर होतं, गाव होतं. आणि पूर्वी काय होतं? राज्याचं भांडण होतं. आता मी भावाचं भांडण आहे, घराघरामध्ये भांडण होते. आणि ते राजाचं भांडण होतं. आणि त्यावेळेला प्रत्येक गावाला संरक्षण म्हणून कंपाऊंड वॉल म्हणतात. त्यावेळेला कोटाऱ्याची भिंत म्हणत होते.
पूर्वीच्या काळात. आणि त्या गावाला एकच दार होतं, येस म्हणत होते त्याला, येस. आणि मग त्या गावामध्ये आंधळा राहत होता. आणि त्यानं जे असणार तेव्हा त्या गावामध्ये राजाचं गाव असल्यामुळं कोणी रस्त्यावर दिसत नव्हतं, वाडे मोठमोठे, त्याला खायला मिळत नव्हतं. खूप त्रासून गेला दुखून. त्याला वाटलं या गावातून आपण बाहेर पडावं आणि जाऊन मन्नत स्वामी कसे राहावं, कारण इथं प्रसाद आहे, तिथं प्रसाद आहे, तिथं प्रसाद आहे, कुठं जमल तिथं साजित आहे ते. अशा भावनेने त्याने विचार केला आणि मग तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो त्या राजवाड्यातून, गावातून. बाहेर निघताना त्याला वाटेतून जात असणाऱ्या समोरच्या एका माणसाला विचारलं, बाबा मला या गावातून बाहेर जायचं आहे, तरी आता रस्ता सांग. त्यावेळेला त्यानं सांगितलं, बाबा मला वेळ नाही, ही जी भिंत आहे तू जवळ आलंय, कोणती, हे कंपाऊंड वॉल, हिला धरून फिरत जा, ज्या ठिकाणी तुझा हात आत जाईल ते दार समजून बाहेर जा. मग त्यावेळेला त्यानं जे असणार फिरायला सुरुवात केलं. फिरायला सुरुवात करत असताना ज्या वेळेला त्यानं फिरत 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 येशीपाशी येतो त्यावेळेला होतं त्याला गचकरण. आणि ती एकदम खाज उठली. ते खाज अशी आहे, जेवढं खाजू लाल तेवढं गोड वाटतं, त्याला थोडंच वाटणार. आणि मग तो खाजवीत खाजवीत ते कोटाऱ्याचा हात काढला त्या भिंतीचा आणि खाजवत खाजवत तसाच चालला. पुन्हा हात लावला, पुन्हा भीत, पुन्हा हात लावला, पुन्हा भीत. असं हे लक्ष ठेवल्याशिवाय जन्म आणि मानव आपण मिळाला, आपण आलेलो. डोळे कुठे आहेत? इथं गुरुमाऊलीकडे आहेत. डोळे गुरुमाऊलीतून घेतलं पाहिजे आपण. गुरुमाऊलीला आनंद भावानं शरण गेलं पाहिजे आणि गुरुच्या वचनावर, गुरुच्या शब्दावर, गुरुच्या कीर्तनावर, गुरुच्या पायावर आपण भाव ठेवला पाहिजे. तरच आपण या राजवाड्याच्या राजनगरीतून बाहेर पडू शकता. नाहीतर गचकरण आलं का कुठं जन्म आलं, अनेक विषय, पत्नी करून घ्यावं, मुलं बाळ अनेक करावं, कोणाची संपत्ती घ्यावं, शेजाऱ्याची जमीन घ्यावं, अशा प्रकारचा अनेक याच्यामध्ये आपलं जीवन संपून जाते. जीवन संपायचं नाही. विषय मी मानवाच्या जीवनाबद्दल बोललो, पण विषय वेगळा आहे. मनमत स्वामीनं हे दोन आपणाला हत्यार दिले, त्याच्या पुढे हत्यार कोणीच उचललं नाही. आणि 1920 शतकामध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजाचं लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यामध्ये, अहमदपूरमध्ये, राजूरमध्ये जन्म झाला. आणि त्यानं ज्या वेळेला हे सगळं लक्षात आणलं, खूप शिकले होते. ज्या काळामध्ये MBBS डॉक्टर असताना पैसे कमवायचे, संसार करायला सोडून दिलं आणि मग या समाजाबद्दल चळवळ करत आणि हा परमरहस्य तयार केला. तयार करून आणि त्याने असणार या गावागाव सप्ते सुरुवात केली. सप्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्याला ज्ञान करता येतं हे एक माध्यम त्याने तयार केलं. मनमत स्वामीचा हत्यार हातात घेतला आणि प्रचार केला. थोडक्यात सांगतो, ज्यावेळेला मनमत स्वामीला दिंडी नव्हती, पदयात्रा नव्हती, याच्यापूर्वी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी सांगितलं की पहिली दिंडी या चापुरी गावातून 3च माणसं घेतले, एक पकवाट, एक हिनकरी आणि एक टाळकरी, आणि पदयात्रा काढली. आणि या सगळ्या आज सुशिक्षित असणाऱ्या लोकांना, कारण आगाण्याचे शब्द सुशिक्षितला जमत नाहीत, स्वतः डॉक्टर असल्यामुळं, स्वतः शिकल्यामुळं सर्व थरातून लहानाला मोठ्याला सगळ्याला अशा प्रकारचा प्रचार करत आणले. आणि मग आज समाज कित्येक ठिकाणी आपण म्हणायचं पर्यटन मध्ये, मी म्हातारा झालो, माझा समाज तरुण झाला. ज्याने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत
समाजाचा प्रचार आणि प्रसार आणि समाजाचा उद्धार हेच वाक्य हातात घेऊन या माणसाच्या जीवन यात्रेचं कर्तव्य संपवलेलं आहे. मग आज तेच गुरुमाऊली आपले तेच हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच नादानं आज 18वा हा तप अनुष्ठान आहे. आणि ते ज्यावेळेला मुख्य मठामध्ये मीटिंग घेतली भक्तजनाची गावोगावच्या, त्यावेळेला सांगितलं माझी इच्छा आहे या मनोज माऊलीच्या परिसरामध्ये, मनमथ माऊलीच्या सानिध्यामध्ये संजीवन समाधीपाशी आपलं अनुष्ठान झालं पाहिजे. आणि अशा प्रकारचा तो संकल्प केला आणि सर्वानुमती ठरलं. आज त्या अनुष्ठानाचा 21वा दिवस सांगतेचा दिवस आहे. सांगायचे थोडक्यात मी सांगतो, लांबच चाललेला बरं का बोल. गुरुमाऊलीचा आपणाला अमृत उपदेश घ्यायचा आहे. या अनुष्ठानाचं माध्यम लिंगपूजा, विष्टलिंग पूजा, महापूजा. देव होऊनी देवा भजिले, आपुली भक्ती आपण केली. गुरु माऊलीनं थोडक्यात लक्षात घ्या, प्रत्येक गावचे निघून गेले, पण गुरु माऊलीनं लिंग म्हणजे काय हे आपणाला या अनुष्ठानाच्या माध्यमातून दाखवलंय. त्यानंतर विष्टलिंगाची पूजा कशी करावी हे सर्वसामान्यानं आपण उघड्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि जेवढे या ज्ञानगंगेमध्ये स्नान केले म्हणजे या ठिकाणी भेट दिले झाले ते नक्कीच लिंगपूजा हे कधीच विसरणार नाही, भाव पूर्ण करते. प्रत्यक्ष आपण पूर्वी पाहिलं गुरुवर्याची पूजा आपण पाहिलेली नाही. कारण पूर्वी कसं होतं, गुरुमाऊली पूजेला बसल्यानंतर एक शुद्ध स्वच्छ खोलीमध्ये पूजा मांडायची. गुरुमाऊली स्नान केल्यानंतर हात जायचं, आपण बाहेर दार लावायचा, मरी असणारा सेवक घंटी वाजवायची. गुरुमाऊलीची पूजा झाल्यानंतरच आपण दर्शन घेतो. पण गुरुमाऊली अशी आहे, एक आपल्याला मिळायला लाभलेला आहे, आपलं भाग्य आहे. कारण आपल्यासारखं काय आपल्याला प्रत्यक्ष जळकोटवाल्याला स्वतः प्रसाद वाढले गुरुमाऊलीनं. नवे नवे तुमच्या सोबत टाळ घेऊन या ठिकाणी शिवपाठ केले. कारण हे कसं आहे, सगळ्यामध्ये मिसळून साह्य भाऊ एकमेका भजू कैलास नाही का अशा प्रकारचे असणारे गुरुमाऊली. आपण आपल्या मधलं मतभेद विसरून, सर्व काही विसरून एक भाव तयार करा. भाव असल्याशिवाय देव पावत नाही. पण नाही, प्रत्येक वस्तूला भाव आहे. एखादी गायक आहे, त्याला भाव दिलं तरच त्यानं ते असणारं चांगलं जात आहे. भाव जर देण्या गेलं तर जाते पडते, आम्हाला कोण विचारले. अहो पारायण असो, पोटी असो, शिवपटातली चाल असो, त्याला भाव पाहिजे. मग आपल्या गुरुमाऊलीला भाव पाहिजे का नाही? गुरु काय देतं अजून एक सांगतो तुम्हाला, देव तुमची मुक्ती देते तुम्हाला, गुरु स्वतःचं रूप देतात. हे परमरस्यामध्ये आहे. आणि ते होण्यासाठी आपल्याकडे भाव असावा. अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांना, तुम्हा सद्भक्तांना, संत शिरोमन्मथ माऊली, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, डॉक्टर विरूपाक्ष सद्गुरु गणाचार्य महाराज, तशी सद्बुद्धी देव आणि ही केलेली एक तुच्छ सेवा, काही चुकून शब्द गेले असतील तरी माझे समजा ते योग्य वाटेल ते घ्या. अशा प्रकारची सेवा करून मी सेवेला गुरुचरणी अर्पण करून येथे विराम करतो. संत शिरोमणी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज